नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण बघणार आहोत दाणेदार असा कलाकंद. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. कलाकंद बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊयात. इथे 1 लिटर नासलेलं दूध घेतलेलं आहे. साधारण 2 चमचे एवढं तूप घेतलं आहे. 4 छोटे चमचे साखर आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. दूध पावडर घेतली आहे 2 चमचे. वेलची पूड पाव चमचा घेतला आहे. सर्वात आधी आपण हे दूध गाळून घेणार आहोत. त्यासाठी इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यावर चाळणी आहे. दूध ओतून घेऊयात. पाणी काढून घेतलेलं आहे याचं. याला 2 ते 3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, याचं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे. कलाकंद बनवायला सुरुवात करूयात. कलाकंद बनवण्यासाठी इथे एक पॅन घेतलेला आहे. त्यात थोडं तूप घालूयात, 1 चमचाभर. यातच जे आपण कलाकंद बनवणार आहोत ते घालूयात. मीडियम टू लो फ्लेमवर. याच्या जर गाठी झाल्या असतील तर ते चमच्याच्या साहाय्यानेच दाबून घेऊयात. यातच साखर घालूयात. तुम्हाला जेवढं गोडाचं प्रमाण कमी जास्त हवं आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तुम्ही ते बघू शकता, साखर घातल्यावर साखरेचं पाणी सुटत आहे. हाय टू मीडियम फ्लेमवर हे पाणी आटवून घ्यायचं आहे. पाणी आटत आलेलं आहे साखरेचं. आता यातच दूध पावडर घालूयात. वेलची पूड घालूयात. दूध पावडर आणि वेलची पूड छान मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही अजूनही स्नेहल्स किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीजसाठी. कलाकंद इथे सेट करण्यासाठी तयार आहे. बंद करूयात गॅस. कलाकंद सेट करण्यासाठी इथे डब्बा घेतलेला आहे. तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता. तूप लावून घेऊयात या डब्याला सगळीकडे. कलाकंद घालूयात यात. तुम्ही बघू शकता इथे डब्यात सगळं कलाकंद काढून घेतलेलं आहे. चमच्याने दाबून घेऊयात थोडं सगळ्या बाजूने एकसारखं. कलाकंद सेट करण्यासाठी अर्धा ते 1 तास रूम टेम्परेचरला ठेवूयात. तुम्ही ते बघू शकता, साधारण 1 तासभर सेट झालेला आहे कलाकंद. ते प्लेटमध्ये काढून घेऊयात. खूप सुंदर असा कलाकंद तयार आहे. याचे पीसेस कट करून घेऊयात. दाणेदार असा कलाकंद तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.